पकड लिया हे बघा झूम कर ना, दिखा झूम कर लिया. हे बघा ह्याला पकडलाय. तुम्ही बघू शकता काय दिसते ही कार. बघू शकता इथे शूजची रेंज. दुसऱ्या शॉप मध्ये कसं आहे ना, फक्त पॅन्ट आहे. इथे तुम्ही बघणार तर लेबल वगैरे सगळं आहे. बघा मंडळी आपली थाली आली आहे. तुम्ही इथे बघणार BMW, तिथे बघणार मर्सिडीज. पण एवढे क्लास आहे. भाकरी नाही, तंदुरी रोटी बोलला ना. लय ऊन आहे बाहेर, लय हालत खराब झाली, जाम खराब झाली. माझं तर सिस्टम हँग झालं. अस्सलाम नमस्ते सजदाय, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आज सीन असं आहे की आम्ही मुंबईमध्ये आलोय. मुंबईमध्ये कशाला आलोय, कारण की हे आपला मित्र आहे, ह्याला बॅगी पॅन्ट घ्यायचं होतं. तिथे कुठे तर ना एक मार्केट आहे, मी आता तिथे जाणार आहे बॅगी पॅन्ट घ्यायला. आणि दुसरी गोष्ट, मला वाटलं होतं की पाऊस येणार आहे, पण पाऊस तर नाही. ते तुम्ही बघू शकता ऊन आहे. माझ्या मागे पुढे हे बघा, डायरेक्ट CST बोलते, डायरेक्ट CST. आता सध्या ट्रेन तर बंद झाली. मेगा ब्लॉग आहे कारण की आज संडे. मी काय करणार की पूर्ण स्ट्रीट्स वगैरे झाला, काय छोटे छोटे शॉप झाले, आता बॅगी पॅन्टचा मार्केट झाला, ते मार्केट झाला. आणि बघूया कुठे कुठे आम्ही फिरू शकतो. तुम्हाला काय काय हे ते दाखवणार. कधी पण तुम्ही निघणार घरीपासून, तुम्ही एकच छत्री घेऊन निघा. हा, काय तुम्ही बोलू नाही शकत. कधी पण ऊन आहे, कधी पण पाऊस आहे, तुम्ही छत्री घेऊन निघा. तर आता सध्या जाऊया आणि बघूया काय काय नाही. मित्रांनो, कधी पण तुम्ही इथे येणार ना, हे बघा NMMC लोक इथे उभं आहे, गव्हर्नमेंटची लोक आहेत. तुम्ही थुकू नका, सिगरेट पिऊ नका, नाहीतर फाईन पडणार तुम्हाला 100 रुपये. लक्षात ठेवा, कारण की लोक नवीन इथे येतात फिरायला. पकड लिया. हे बघा झूम कर ना, दिखा झूम कर लिया. हे बघा ह्याला पकडलाय. 100 रुपये फाईन आहे रे. बघा 100 रुपये फाईनची गोष्ट नाही ना. तुम्हाला पकडला तर हे चांगलं नाही वाटत ना. 10 लोक बघणार तुम्हाला की याला ह्याला पकडला, कसं पण करतोय, काय पण करतो. आणि पब्लिक प्लेस मध्ये माणसाला विर वाटतो माहिती का. हा, ते जरा चांगलं नाही वाटत ना. तर तुम्ही कधी पण येणार तर लक्षात ठेवा, सिगरेट पिऊ नका आणि कुठे पण थुकू नका. जरा बघा, असले लोक तुम्हाला दिसेल NMMC चे, करूच नका तुम्ही. लय ट्रॅफिक आहे ते, लय ट्रॅफिक आहे. काय करायचं काय नाही करायचं कळत नाही आम्हाला. मी तर विचार करत होतो की चला चहा पिऊया. आता तुम्ही म्हणणार की अरे काय वेडा झालाय का, एवढा ऊन आणि तू चहा पितो. पण आम्ही का, आपण चहा लवर आहे. तर सध्या इथे ना एक शॉप आहे चहाची, लय फेमस आहे. तिथे जाऊया, जरा चहा वगैरे पिऊया. आणि भावांनो, सीन असं आहे ना, आता मार्केट स्टार्ट होणार आहे. आता स्टार्ट झाला नाहीये सध्या, तुम्ही बघू शकता इथे बघा. आता पूर्ण तयारी ह्यांची स्टार्ट आहे. तर आपण काय करूया, आपण जाऊया, जरा चहा वगैरे पिऊया, चिल मारूया. नंतर आपण अजून एक राऊंड मारूया, बघूया काय काय नाही. बॅगी पॅन्टचा मार्केट आहे, तिथे आपल्याला टाइम लागेल जायला. कोलाबा जवळ आहे आणि 20 मिनिटं स्टेशन पासून 15 मिनिटं डिस्टन्सवर आहे. 15 मिनिटं आहे का 20 मिनिटं आहे? 15 मिनिटं, फक्त 15 मिनिटं. आता बोलतोय 15 मिनिटं आहे. तर बघूया आणि तिथे जाऊया. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता, हे बघा बरं सेटअप वगैरे लावताय लोक. आता सध्या स्टार्ट नाही झालाय बघा, तो पण लावतोय पूर्ण सेटअप बिटअप. हे बघा, हे बघा तिथे पण तो लावतोय. प्लॅन असा होता की चहा पिऊया, पण हे लोकांनी बोललं की नाही. हा खास म्हणून हे आहे ना जरा हेल्थ कॉन्शियस आहे. काय यो बोलला की ना जरा चिकना विकना आहे. तुम्ही हेअरस्टाईल बघू शकतो. हा, तो बोलला की चहा नको, पहिले गन्न्याचा ज्यूस पिऊया. जरा गन्ने वगैरेचा शॉप आहे, पिऊया, नंतर पुढे जाऊया. जरा मला हे पण युनिक वाटलं, असं मला वाटलं की चला तुम्हाला दाखवूया. हे पण ब्रिटिशनी बनवलंय. तुम्ही बघू शकता, तोंड आहे त्याला, फेदर पण आले आणि बॉडी मला वाटतोय ना एलिफंटची बॉडी आहे. जे ते बिल्डिंग आहे बघा, तिकडपर्यंत पूर्ण आपला जे ब्रिटिशर्स होते त्यांनी कन्स्ट्रक्ट केलंय. ब्रिटिश काळात बनवले गेले आहेत आणि तेव्हाची मेहनत म्हणजे खास म्हणून इंडियनची होती. आणि तुम्ही बघू शकता आता पण चकचक आहे, कुठं चांगलं दिसतोय. तर कोणी बोलू पण नाही शकत की एवढं वर्ष झालंय. आणि विचार करा मित्रांनो, 100 वर्ष झालंय, 100 वर्ष. तरी पण बिल्डिंग एवढी चांगली आणि चकाचक आहे ना, म्हणजे गव्हर्नमेंटनी पण मेंटेन केलाय. तर चला पुढे जाऊया. ते आम्ही आता जारामध्ये आले. हे रुपेशला शूज घ्यायचं होतं, बघू शकता स्टोर. तर शूज घेतोय. 4000चा शूज आहे बघा.
क्या क्वालिटी तेरे को अच्छा लगा इस शूज़ का रुपेश? इसका क्वालिटी जो है ना वो बहुत ही अच्छा है। जैसे कि ये जो मैंने लिया था वो जूडियो से लिया था, क्योंकि मैंने इसको बारिश में भी यूज़ किया है, गांव में भी यूज़ किया, ठंडी में भी यूज़ किया, तो वो ख़राब हो चुका है। तो मैं सोच रहा हूँ ये अभी ये लेने के लिए। कितना सस्ता प्राइस है देखो ज़ारा का शूज़ का, बघू शकता इथे शूजची रेंज सगळे 4000, 5000चे शूज आहेत ते, कपडे वगैरे पण आहे. ट्रायल वगैरे स्टार्ट आहे, तो घालून बघतोय की कसं कम्फर्टेबल आहे का, छोटा दिसतोय का छोटा दिसतोय, कसा दिसतोय जरा बघतोय, कारण की 4000चे शूज आहेत ते, तर जरा प्रॉपरच घेऊया. मी तेच बोललो त्याला, क्रॉस चेक कर नंतर पॅक कर. बघा हे शूज पण किती मस्त दिसतोय. सूल बघा, विचार करतोय मी घेऊ का, कारण की माझ्याकडे आहे 3-4 पडले आहे, पण घेऊ का ना आता विचार करतो. बघूया काय आवडलं तर घेऊ. हे पण तुम्ही बघू शकता. रुपेशने एक शूज घेतलाय, तर बॅगमध्ये आम्ही पेमेंट वगैरे झालंय, बॅगात ठेवलंय. तर आता तुम्ही बघा, हे 3रं फ्लोर आहे, अजून 2 फ्लोर आहे. हे बघा चिल्ड्रन्स वेअर आहे ते. तर चला डायरेक्ट तुम्हाला बाहेर भेटूया. बाहेर आले, एवढी गरमी, आत एवढी एसी होती ना, मज्जा आली थंड थंड. इथे जरा लय गरमी आहे. तिथे बघा पोर्शे भाय, ए थार बघा, थार किती सेक्सी दिसते. कोणा दाखवतो, तुम्ही बघू शकता काय दिसते ही कार. बघा पोर्शे मस्त एकदम ब्लॅक ब्युटी, तर पोर्शे आणि इथे थार. हे थार तर मला लय एकदम जाम मस्त वाटली मला. टायर बघा, हे तुम्ही बघू शकता, लय मोठी आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटी दिसत असेल, पण लय मोठी. माझी हाईट बघा, हाईट पेक्षा जास्त मोठी आहे. जस्ट साईड वरून आपण घेऊया. टायर बघा, टायर कसले टायर आहे. आणि हे बघा, ती उभा ना तिथे, ती पोर्शे आहे, ती 1.5 CR ची कार आहे, ती लॅम्बोर्गिनीची. क्लोज टेक्निकने घेऊन तुम्हाला दाखवला. तर चला, हे बघा BMW. त्या बॉम्बेमध्ये हेच आहे ना, अमिरी. हे बघा मर्सिडीज. पॉवरफुल स्विफ्ट. क्या बोलता है, कुछ भी बोलता है, व्हाट मैन. आणि हे मला लय आवडली. फ्युचर मध्ये पैसे आले ना, नक्कीच आपण हे घेऊ. लय चांगली, लय आवडली मला. आणि कलर कसा आहे माहितीये का, टार्झन वंडर कारची कार होती ना, तसा कलर आहे. आणि ते तर माझी फेवरेट कार आहे भाई, आणि सेम कलर आहे. मला तर मस्त वाटली. जर तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, चांगलं झालं तर घेऊया, नक्की घेऊ. आता बघा हे पूर्ण गल्ली आहे. आता मार्केट स्टार्ट होतोय, तुम्हाला पूर्ण दाखवतो मी. बघा ते टॉयज वगैरे पण तुम्हाला भेटणार, आणि जरा अँटिक्स वगैरे पण आहे. ते छत्री वगैरे आता हे लावताय. आता पॅन्ट्स वगैरे पण आहे. बघा फोनचे कवर वगैरे सगळे तुम्हाला भेटणार इथे. मी तुम्हाला बोललो होतो की बॅगी पॅन्टचा जे मार्केट आहे ना, हे बघा तेच गल्ली आहे. तिथे तुम्हाला पूर्ण बॅगी वगैरे भेटणार. आणि हे बघा हे काकाले चिल आहे. पाहिजे असेल तर तुम्हाला इथे विकणार. बघा लय डिझाईन वगैरे अवेलेबल आहे. आणि दुसरा शॉप मध्ये कसं आहे ना, फक्त पॅन्ट आहे. इथे तुम्ही बघणार तर लेबल वगैरे सगळं आहे. बघा लेबल सोबत नवीन पॅन्ट आहे. आणि रेट कितना अंकल? 350. कौन सा भी? कम ज्यादा हो सकता है, लास्ट 300 कम ज्यादा हो सकता है. कोणी असं बोलत नाही, पण काकाने बोला लास्ट 300 होऊ शकते. बघा जरा एवढा अगर माणूस एवढा बोलतोय तर 300, आणि तुम्ही जरा 3-4 घेतले तर
करणार काय काका माहित नाही. रुपेशला तर भूक लागली, मला पण भूक लागली, जरा जाऊन जरा खाऊया काय, कारण की लय आम्ही वॉकिंग केलं, तुम्ही बघितलं असेल ना, गंधाच्या दिवस फक्त पिला आम्ही मॉर्निंग मध्ये. काय तर खाणार जाऊन तर ताकद येईल थोडी बॉडीमध्ये. बघा बॅगी पॅन्ट आहे ना, बॅगी पॅन्ट आयडेंटिफाय करायची पण ट्रिक आहे, रुपेशला माहिती बघा. अगर बैगी पैंट चेक करना है तो सबसे पहले हाथ अंदर डालो, अगर तुम्हारा हाथ इधर इधर तक गया पूरा अंदर जाएगा. ये बैगी है. म्हणजे पॉकेटमध्ये तुम्ही हात टाकणार ना, एवढा गेला तर तो बॅगी नाही, पूर्ण आत गेला ना हात तर तो बॅगी आहे, हे तुम्ही कन्फर्म करू शकता. आणि हो तर भाऊ इथे कन्फ्यूज झालाय, काय घेऊ काय नाही, हे चांगलं आहे का तेच चांगलं आहे का करतोय. इथं भूक लागली बघूया. तो बोलतोय हे दाखव, तो दाखव, ते दाखव, हे दाखव. आणि तो काका पण चांगला जरा सगळं दाखवतोय आणि बोलतोय हे घे. आणि अजून एक ट्रिक आहे भावांनो, अजून एक ट्रिक आहे, तुम्ही जास्त इंटरेस्ट दाखवला तुम्हाला घ्यायचं आहे, हे लोक रेटमध्ये लय भाव खाणार. इंटरेस्ट दाखवू नका, पाहिजे तुम्हाला. तुम्ही तो बोलतो ना 350 डायरेक्ट बोला 200 मध्ये बोलला ना, नाही नाही तुम्ही वॉकआउट व्हा. तो तुम्हाला हाक मारणार की भाई घे घे हे घे घे, एंडमध्ये तो तुमच्या रेटमध्ये तुम्हाला देणार. इंटरेस्ट दाखवू नका, जेवढा इंटरेस्ट तेवढा रेट. त्यांना तुम्हाला बॅगी वगैरे पॅन्ट भेटणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कधी पण घेणार ना विकणाऱ्याचा नंबर घ्या, कारण की कसं चेंज करायच्या टायमाला तुम्ही येणार नाही, ते लोक हे करणार, गावाला गेलाय, लग्नाला गेलाय, हे गेलाय, तिथे गेलाय, तर पहिले नंबर घेऊन ठेवा आणि त्याला सांगा की मी येणार, चेंज करून पाहिजे. चेंज करून तर भेटणार तुम्हाला, तरी पण त्याचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून ठेवा. नाहीतर हे लोक लगेच त्या टायमाला किरकिर करणार. तो बोलणार मी वर्कर आहे, मी नाही चेंज करू शकत. तो जे विकणारा होता तेच पाहिजे. तर तुम्ही जरा काय त्याचा कॉन्टॅक्ट नंबर ठेवून ठेवा. आणि रेटची मी तुम्हाला बोलू तर रेट आहे ना 350 मध्ये तुम्हाला भेटेल, आणि मार्केटिंग वगैरे तुम्ही चांगली केलं तर 320 मध्ये पण भेटेल तुम्हाला. आता भावांनो आम्ही आले हॉटेलमध्ये, लय ऊन आहे बाहेर, लय हालत खराब झाली, जाम खराब झाली, माझं तर सिस्टम हँग झाला. आता बघा आम्ही बसलो इथे. आता मटन थाली, मी मटन थाली ऑर्डर केलाय, ह्यानी पण मटन थाली ऑर्डर केलाय, आणि रुपेशने ऑर्डर केलंय चिकन थाली है ना, कारण की त्याला मटन हजम नाही होत, त्या पचत नाही. बघूया काय थालीमध्ये काय काय असते, काय काय हाय काय काय नाही आहे, बघूया, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मंडळी आपली थाली आली आहे. हे बघा चिकन रोटी आणा बाकी आहे, भाकरी यायची बाकी आहेत अजून. नाही भाकरी नाही, तंदुरी रोटी बोलला ना. आता तंदुरी रोटी येणार आहे. आता आमची ही थाली आहे बघा, मटन वगैरे, हा 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 काय चांगलं आहे बघा. कांदा वगैरे पण टाकून दिलाय, पापड वगैरे पण आहे. तर चला स्टार्ट करूया. बघा मित्रमंडळी, रुपेशचा पण आलाय. दिसायला तर कलर वगैरे सेम आहे, पण आपली भाकरी बोलतोय मी, तंदुरी रोटी पण आली आहे. कसं वाटतंय ब्रो? चांगलं आहे. काय टेस्ट केलं तू आता? ग्रेव्ही विथ रोटी, तंदुरी रोटी. चला मी आपला हड्डी भेटली. रुपेशचा पण झाला. कसं वाटलं भावा? मराठीमध्ये बोल. चांगलं वाटलं. आणि चिकन मध्ये काय आवडलं तुला? ठीक बा. तर चला इथून निघूया. बघा खाऊन वगैरे झालं, आता मार्केट थोडं लागलंय, तुम्हाला दाखवत आहे बघा. वॉचेस वगैरे, टी शर्ट्स वगैरे पण आहे, आणि ते लेडीज ड्रेसिंग पण आहे बघा. बॅग्स वगैरे 200 मध्ये बॅग्स आहे. आणि मी परत बोलतोय, असं वाटलं होतं की पाऊसचा मोसम आहे, पाऊस येणार, थोडा थंड लागणार, टेम्परेचर कूल होणार, पण एवढी गरमी आहे ना भावांनो, एवढी गरमी आहे ना, ते नुसता घाम 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 असं चिडचिड होतोय. आता काय करायचं, आता सोडा. मी आता सध्या चाललोय सीवूड्सला. सीवूड्समध्ये तिथे आस्था वरून हा एक तो येणार आहे, त्याला भेटूया. त्यानंतर जरा एक मीटिंग आहे, ते करून आपण घरी निघूया. तर चला आता आम्ही तर निघताय. हे बघा बॉम्बे. आणि बॉम्बेला तुम्ही कधी पण येणार ना, तुम्हाला कसं फील येणार माहिती? अमिरीवाला फील येणार. एकदा तुम्ही अमीर झाले तर तुम्हाला कसं वाटणार. इथे लोकांची, म्हणजे तुम्ही इथे बघणार BMW, तिथे बघणार मर्सिडीज, म्हणजे लोक पण एवढे क्लास आहे. आणि बघून असं ना मोटिवेशन येतो लाईफमध्ये की हां काय तर करायचं तर मोठा करायचा, तर छोटा मोठा नाही करायचा. काय बोलतो भाऊ? करायचं तर मोठा करायचा, नाही तर छोटा मोठा नाही करायचा. छोटा मोटा कुछ नहीं करने का होता, बड़ा जो है बड़ा करो.
हा, तर तुम्ही पण फक्त नुसताचा कॉन्टेंट बघू नका. तुम्हाला असं वाटतोय की काही प्लेस आहे जे तुम्ही पण काय करू शकतो, नुसता कॉन्टेंट कन्झ्युम करू नका, कॉन्टेंट क्रिएट करा. आता सध्या माझे एवढे काय व्ह्यूज नाही येते, पण एक दिवस माझी पण अर्निंग स्टार्ट होणार. कारण की आता मी ॲज अ मायक्रो इन्फ्लुएन्सर पण काम करतोय 3-4 ब्रँड सोबत. तर तुम्ही पण कॉन्टेंट क्रिएशन सुरू करू शकता. आणि हे बघा पॅन्ट्स वगैरे, रॉकर्स वगैरे, सगळं ना सगळं बार्गेनिंग. तुमची बार्गेनिंग पॉवर कशी आहे त्या डिपेंड आहे. तुम्हाला बार्गेनिंग येते तर तुम्ही इकडचे राजा आहे, नाही तर तुम्ही काय म्हणता तर नौकर आहे नुसता. ते लोक तुम्हाला एवढा ह्युमिलेट करणार, एवढं ह्युमिलेट करणार, तुम्ही असा विचार करणार अरे चल एवढा ना घेऊन टाकतो. बार्गेनिंग लय इम्पॉर्टंट आहे. बघा इथे फोटोशूट वगैरे सब तो ठीक है ना, सब तो ठीक है, सब तो ठीक है. अरे आम्ही इथं आले, तू कुठे गेला? तो काय नाव आहे त्याला? माहित नाही. अरे तो कुठे आहे भाऊ? तो देख के चुप गया होगा. आम्हाला बघून तो चुपलाय, त्याला वाटतं की तो शाना आहे, पण आम्ही 1.5 शाने. कुठे जपलाय रे तो? चला डायरेक्ट तुम्हाला सीवूड्स मध्ये भेटूया. Two hours later. आता तर सध्या मी नेरुळला आले आणि खरंच मी लय दमलोय, लय येऊन होतं. कारण की मला वाटलं होतं की पाऊस पडणार, पण पाऊस पडला नाही. आता चहा पितोय मी. आता पप्पा सोबत मला जायचंय कुठे तर बाहेर, काम आहे. ते काम करून मी जाणार घरी. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. त्यापर्यंत हसत राहा, खुश राहा, सावधान राहा, सतर्क राहा. भेटूया. चला, पीस आउट.